टीका बी होती आणि कौतुक बी होतं. तर दोन्ही पैलू आज विचारूया त्यांना. पहिल्यांदा किती दिवस तुम्ही बैलगाड्यात आहे ती सांगा. माझा जन्म व्हायच्या आधीपासून म्हणजे माझी तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. हां, म्हणजे ज्यावेळेस माझा जन्म झाला किंवा नाव पण घराला ठेवलं त्या दिवशी पण बैल माझा फायनलला राहिलेला होता. बरं, म्हणजे तुम्ही जलमला आणि बैल बी फायनल राहिलं होतं. होय. कुठली कुठली बैल होऊन गेली? बैल म्हणजे कमीत कमी आत्ता एक 400-500 बैल आपण त्यावेळेस वाढला आजोबांपासून झाला असेल. त्याच्यात मला असं कळतंय असं एक 6 बैल टॉपची झाली. नाव 6 सांगा. म्हणजे त्यावेळेस सोशल मीडिया नव्हते म्हणून ते चर्चेत आले नाहीत बैल. सुपण्याचा वळू म्हणून होता. आता कसा बकासूर एक पळतोय हां. तसा वळू बैल म्हणून एक सगळ्यात मोठी हिस्ट्री होती आपल्या बैलाची. बैल गावातल्या गाईचा होता लहानपणी. तो गावानं आपल्याला बैल दिलेला आणि त्याच्यानंतर तो बैल पळतो मग सुपण्याचा वळू म्हणून. आणि सेम असा गावठी टाईप बैल होता. बैल पळत होता 90 पासून 2001 पर्यंत म्हणजे 10 वर्ष बैल पळाला. पण पुशेगावला कोरेगावला सांगून 1 नंबर केला तर बैलांना. तिसऱ्या पिढीचा नाद. बरं, आता तुम्ही काय करता? बैलगाड्या का अजून काय व्यवसाय काय? सगळं आपलं घरचं व्यवसाय पाणी सगळं बघून मग नादात आहे. म्हणजे पहिल्यापासूनच सगळं आमचं घर तसंच आहे. म्हणजे पहिल्यांदा व्यवसाय करायचा, प्रामाणिकपणे कष्ट व्यवसायातून करून पैसे कमवायचं आणि ह्या नादात पैसे लावायचे बस आणि यश घ्यायचं. किती एकर जमीन आहे तुम्हाला? जमीन आपल्याला 20 एकर आहे. 20 एकर आहे. कारण काय विचारतोय, तुमचं सारखं स्टेटमेंट असतं की माझ्याकडे एवढं पैसे आहेत तेवढं पैसे आहेत म्हणून म्हटलं काय असं का सारखं म्हणायचं की पैशाचं का सांगायचं की माझ्याकडे एवढी रकमेवर मी बिनजोड खेळेन असं करेन. कसा असतो विषय, ज्यावेळेस मी असो किंवा ह्या बैलगाडीत बरेच असंख्य बैलगाडा मालक आहेत की काही जण असं पैशात तोलतात किंवा एकूण साधं राहणीमान. आता नावं घ्यायला नाही एवढी बैल मालक आहेत बरं का, एवढी पैसेवाले आहेत की पण ते दाखवत नाही की मार्केटमध्ये माझ्या घरात एवढा पैसा आहे किंवा काय. एकदम साधं सिंपल आपण ज्या नादाला आलोय तो नाद पुरा करायचा. काही जणांनी अचानक पैसा आलेला असतोय म्हणजे बाप जन्मीचा पैसा नसतो. आता आपला खानदानीच पैसा आहे विषय सोडून द्या, बाकी हिस्ट्री धंदा काय आहे ते नंतर सांगेन तुम्हाला भविष्यात कधी सेपरेट भेटला त्यावेळेस. पण असं काही पैसा आलं ना 1-2 कोटी रुपये तर ते 6-7 महिन्यात खर्चायचं, नाद करायचा, पुन्हा बंद पडायचं किंवा दाखवायचं पुढल्याला आव्हान. मला काय एक म्हणायचं आहे, तुम्ही कुणी असो, गरीब असो सामान्य, मी म्हणतच नाही बैलगाडी क्षेत्रातला कुठलाच बैलगाडा मालक माझा गरीब आणि सामान्य नाही. सगळी मनाने श्रीमंत आहेत आणि बैलाने श्रीमंत आहे. फक्त एक मला कळतं की त्या गरीब किंवा आमच्याकडे पैसा आहेत शिवाय असे म्हणणार आहेत त्यांच्यासाठी आपण उद्देश दिलेला आणि आपण ज्यावेळेस असा एकूण येईल ना तर 100% आपण तेवढं पैसे मानणार का तर मानणार. बरं, आता तुम्ही मांडत असता परखड मतं, पण मतांबरोबर असतं मतं मांडा. शेवटी संविधान आहे, मतं मांडा. पण मतं मांडताना कुठंतरी थोडं टोकाचं बोलताय, धमकी देणं हे देणं हे किती योग्य आहे? आता विषय कसा आहे माहिती आहे का, मतं मांडताना जे काही जण असतात ते चांगलं विचार घेतात, काही जण वाईट घेतात. पण जे चांगलं विचार घेणारे ते कधी असे बोलत नाहीत किंवा दाखवत नाही. त्याचं माहिती आहे हे चांगलं घ्यायचं आहे. पण काही जणांना काहीच कळत नाही किंवा त्यांचा कसलाच बॅकग्राऊंड नसतो या क्षेत्रात किंवा काय, तर त्यांनी बळणच तुमच्या खाली कमेंट्स करताना वेगळ्या काहीतरी कमेंट्स करायच्या. आज असा विषय आहे की भरपूर गाडा मालक मोठे आहेत आणि जे गाडा मालक आहेत ते सामान्य म्हणजे जे कमेंट्स करणार आले किंवा जे त्यांच्या मागं असणार आहे त्यासनी माहीत नसते की आपला मालक किंवा आपल्या बैलाचा मालक आज शर्यत झाली तरी त्या माणसाला संध्याकाळचा फोन करतोय आणि ते एका ठिकाणी जाऊन पार्टी करते, जेवतेत. म्हणजे शी संबंध सांगत नाहीत. मग शे काय होतं, बाकीच्याने असं काहीतरी बोललं आगाऊ की आगाऊ बोलल्यानंतर काय होतं, शेवट तुम्ही त्या माणसाच्या इज्जतीपर्यंत जात असेल तर त्यावेळेस तो माणूस ग बसत नाही. मग खास मित्र असला तरी तेव्हाच मनात शिकत, मग ही मनात कोण आणतं चॅलेंज करतो. बरं, क्रिकेट आवडतं का तुम्हाला? आवड सगळ्या क्षेत्राची आवड आहे का क्रिकेटची आवड? बरं, मला आता तुमच्या नजरेनं काय काय गोष्टी बघायच्यात आवर्जून. कसं आहे, क्रिकेटमध्ये अनेक इंडियाचे प्लेयर आहेत, तर ती उदाहरणं देणार आणि आत्ताची कुठली बैल आहेत ती सांगायची. कुठली बैल तुम्हाला दिसतात? सचिन तेंडुलकर कोण आहे बैलगाड्यातला? बकासूर. बरं, जुनं नावं सांगू शकता? चालेल. विराट कोहली. विराट कोहली आता म्हणजे तसा बघायला गेलं
तर शाकीरचा खोंड बारका. बर शाकीर. रोहित शर्मा कोण आहे? कारण कसं सही. हिटमॅन म्हटलं जातं. टप्प्यात आला की मुंबईत कार्यक्रम किंग कोण आहे? सांगा की तुम्ही. मुंबईचा किंग कोण आहे? सांगा, तुम्ही मला सांगायचं. फक्त. प्रश्नापेक्षा- अख्ख्या बैलगाडी क्षेत्रातला मुंबईचं राज्य कोणी गाजवलं 5 वर्ष? तुम्ही सांगा मला ते नाव, मग मी सांगतो तेच आहे का. मथुर म्हणजे हिटमॅन हा. म्हणून मथुर. मथुर. कारण त्याच्या बॅटिंगला थोडंच नाहीये. कारण का तर तो आता सगळ्यांना वाटेल ते जवळचा हे आहे. मी भरपूर आयुष्यात बैल बघितला, पण मुंबईत लहानपणापासून गेलो बरं का. पण असा मुंबईत अस्तित्व टिकून ठेवणारा बैल असा मथुर सारखा होणारच नाही. मुंबईचा राजा रोहित शर्मा म्हणतात. बरं आता बुमरा म्हणजे बुमराची कशी खासियत आहे यार्कर टाकणं, की त्याचं जे आक्रमण होतं, आक्रमण म्हणजे आपण पळणं म्हणू बैलगाड्यात, त्याला तोड नाही. म्हणजे त्याला शक्यतो जे झालं परफेक्ट, जर कार्यक्रम झाला तर ते करणार म्हणून करणार. आता बुमरा कोण बैलगाडी क्षेत्रात? घोटचा सरजा. नीट लागला की कोणी म्हणायचं नाही की अंगावर लागतो त्याच्या. स्पिनरात गुगली कोण टाकतं बैलगाड्यातली सगळ्यात? मालक सांगा किंवा काय? मिलिंद शेठ पाटलांचा भुंगा. हा ना, कसं काय? कारण का तर गुडघ्या एवढा आहे त्याचा केवढा एवढा आहे, पण कुणी पण कुठं काय करू शकतोय अचानक. बरं. आता फिल्डिंगमध्ये म्हणलं, फिल्डिंगमध्ये भरपूर आहे, जंटर रोड्स असतील किंवा आत्ताचे इंडियाचे भरपूर प्लेयर आहेत. तसं ह्या बैलगाडी क्षेत्रात असं कोण आहे की म्हणजे कितीही ज्यावेळेस एखाद्या अटीतटीचा सामना असेल त्यावेळेस फिल्डिंग करून वाचवतो, म्हणजे काय अटीतटीच्या लढतीत की एक वाचवून ठेवतो हातच्या, असं कोण आहे? म्हणजे बैल का? हा, बैलाच बैला नाहीतर मला असं माणूस पण आहेत ना माणूस. भरपूर बैलगाडी क्षेत्रात. माणसाची बी सांगा तुम्ही. की तो काही घडवू माणसाची बी शकतो. सांगा. हा? माणसाची बी सांगा. असा बैल आहे बऱ्यापैकी 100% आहे ना. मला निदर्शनात आलेला बैल म्हणजे सगळ्या मैदानात राहिलेला बकासूरच आहे. कारण का तर तो काही ना काही करून त्याचं अस्तित्व सिद्ध करतोय. म्हणजे कुठल्या ना कुठल्या म्हणजे असं मैदान फ्लॉप जाऊनच देत नाही. 100% तो बैल. क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदान पंढरी, तशी तुमच्या मते कुठली पंढरी? पंढरी बघा, मला कळतंय असं, म्हणजे कोण हिंद केसरी म्हणतंय, कोण महाराष्ट्र केसरी म्हणतंय, कोण काय, प्रत्येकाने भरपूर झालं. पण आयुष्यात ज्या बैलगाडी मालकाचा पुष्यगावात गुलाल लागेल त्याला खरंच बैलगाडी क्षेत्रातल्या पंढरी विठ्ठलाचं दर्शन झालं. तुम्हाला आज सांग, बैलगाडी क्षेत्रातील महेंद्रसिंग धोनी कोण? बाजा. कुठला बाजा? गावकरांचा. बरं, बाजा जुनी गेलं. होय. बरं, आत्ताच्या काळात आत्ताच्या काळात नाहीच तसा डोक्यात. नाहीत ना? जाऊन दिलं ना, म्हणजे मालकाचं पण दिलं नाही. आणि त्यावेळेस पहिले तालुक्याचं नाव पडायचं, त्यावेळेस कराड तालुक्याचं पण नाव दिलं नाही. राजू तुम्ही रामदार म्हणणार येळकर. की हे तालुक्यातलं आहे म्हणून सांगतो, पण नाही, त्या बैलाचा लय मोठा इतिहास आहे. मी लहानपण माझं त्या बैलाचा माझं अजून डोळ्यात ते क्षण आहेत. राजू नामदार येळगाव पळायची गाडी. क्रिकेटच्या गप्पा झाल्या, आता पुन्हा बैलगाड्यात येतो. संपूर्ण व्हिडिओ सँडी दादाच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. मी छोट्या छोट्या क्लिप दाखवल्या तुम्हाला, तर हा इथेच मी एंड करतो आहे. तर सपोर्ट करा, तर चला सँडी दादाच्या चॅनलवरती भेटा.